नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललो आहे स्वामीच्या मठात जे आहे पळसधरीला. तर फॅमिली घेऊन मी चाललो आहे. थोडा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायचा विचार केलाच. आज चाललो आहे आम्ही स्वामींच्या मठात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललो ऑन द वे. आता आहे सीएनजीला लाईन लावले सीएनजी भरायला. हिरो हे हिरो जय जय कृष्ण जय जय. आता आम्ही आहे ऑन द वे कर्जत हायवेला, खोपोली कर्जत हायवे. ॲटलीस्ट अर्ध्या तासात आम्ही पोचू पळसधरीच्या मठात. वातावरण एकदम मस्त झालंय. असं वाटतं पाऊस पडणं, पण नाही, मुश्किल आहे आणि मळा भरलाय फक्त. मध्येच सावळी येते, मळा येते, मध्येच ऊन येते. मला रस्ता जाऊ. व्ह्यू बघा, एकदम मस्त वाटतंय. गावची फील आठवण येते. एनडी स्टुडिओ, नितीन देसाई स्टुडिओ बघा. हा नितीन देसाई स्टुडिओ आहे. सोनू लहान होते तेव्हा आम्ही इथे एक फोटो काढलेला होता. आर्यन होता सोबत. एनडी स्टुडिओ. पैसे घेतात ना? हा, इथे एंट्री आहे. आतमध्ये भरपूर मोठा सेटअप आहे. इथे शूट करतात. हे सर्व सेटअप आहेत. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन फोटो व्हिडिओ काढायला भेटतात. फिरण्यासारखे एंट्री आहे तिथे. कर्जतमध्ये चौकमध्ये एनडी स्टुडिओ आहे नितीन देसाईंचा. तिथे जे शूटिंगसाठी सेटअप केलेले आहेत ते आहेत. बाहुबली आहे, भरपूर काही सेटअप आहेत तिथे. तर तिथे आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ फोटो काढायला भेटतात. बघण्यासारखं आहे. आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फी आहे. भरपूर लोक येतात. आता पावसाळा चालू झाला की पब्लिक इकडे येते, तर पूर्ण भरलेला असतो हा एरिया. पिकनिक पॉईंट म्हणून तर हा बघायला नको. पावसाळ्यातून पळसधरीचा धबधबा, शिवपुरीचा धबधबा आहे, कर्जतचे. परत नेरळमध्ये तुम्हाला सगुना बाग आहे. तिकडे आतमध्ये पण धबधबे, रिसॉर्ट आहे. तसेच माथेरान आहे फिरण्यासारखा. आता इथे जरा नाश्ता करतो. ते आले नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट. आम्ही ते आता नाश्ता करतोय. आलोय नाश्ता करायला. आम्ही आलोय कर्जतचा वडापाव. कर्जतला वडापाव फेमस. मस्ती चालू झाली. माथेरानमधला हा कड्यावरचा गणपती. याची फ्रेम आहे, ड्रॉइंग फ्रेम. मस्त. मी थांबलो आहे नमस्ते कर्जत या रेस्टॉरंटमध्ये. भरपूर काही वडापाव खाते. तिखट झणझणीत मस्त आहे की. आणि हा इथं मस्ती करतो. आता आम्ही पोचलो आहे कर्जतमध्ये. आता इथून 10 मिनिटावर आहे पळसधरीचा स्वामी समर्थांचं मठ. आता जाऊया तिकडे. बघा एकदम भारी, बरं वाटतंय जरा. आज म्हणजे विचार केलेला की पूर्ण फॅमिली एकत्र आणि विचार केलेला की स्वामींचे व्हिडिओ बनवायचे आहेत. पण ती वेळ, तो काळ आणि ती क्षण तो येत नव्हता. आज सर्व एकत्र आले आणि आज फायनली आम्ही निघालो घरातून पूर्ण फॅमिली. आणि मी बोललो आज जाऊया, तर पहिला पळसधरीचाच करूया. तर आज मी पळसधरीच्या मठात आलेलो आहे. चाललो आहे.
व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. सूर्यकिरण अक्कलकोटला निघालेली माहिती आहे ना, आपण जात होतो तेव्हा. हा रस्ता मस्त बनवला आता. पहिला सिंगल वे होता, आता मस्त 2-4 पदरी करून मस्त बनवला रस्ता. ते रेडी करून आलेली आहे पुढे बाहेर यात्रा म्हटलं. श्री स्वामी समर्थ मठ पळझरी. हा गेट आहे, तिथून आत यायचं. समोर आहे स्वामी समर्थांचा मठ, समोरचा आहे स्वामी समर्थांचा मठ. हा लागला. आम्ही पोचलो फायनली मंदिराजवळ. फायनली आम्ही आलो आहे पळझरीच्या मठात. तेल घे. आम्ही पोचलो आहे मठामध्ये. मठ बघू शकता. इथे लाईन असते. गणपतीची मूर्ती आहे. मठ भारी बनवलं एकदम. एकदम परिसर भारी आहे. आमचा पिल्लू बघा खेळायला लागला स्वामींच्या मठात. भारी वाटले घेऊन. इथं आई बसले. दर्शन मनसोक्त भेटले इथे. भारी वाटलं घेऊन. ते सेल्फी काढणं मनाई आहे स्वामींबरोबर. कोण आहे? हाय. आणि हा खेळतोय इथे, इकडे तिकडे पळतोय म्हणून त्याला उचलून घेतलं बाहेर. ध्यान करतात. मूर्ती आहे. भारी बनवले मंदिर एकदम. मठ एकदम खरंच छान आहे. स्वामींची मूर्ती आहे त्याची. दर्शन घेऊन मंदिर एकदम मस्त बनवलं आहे. शांतता पण भरपूर आहे. एक वेगळाच वाईब आहे. आमची हिरोची मजा चालू आहे. जागा भेटली, नुसता खेळतोय, इकडे तिकडे पळतोय. एकदम मजा चालू आहे त्याची. खेळतोय नुसता स्वामींच्या दारात. एक वेगळाच अनुभव होते. देणगी कक्ष आहे. स्वामींच्या बरोबर फोटो काढण्यास सप्ताह नाही आहे. भाविक इथे लांबून लांबून येतात. मुंबई, पुणे. मठ एकदम छान आहे. आवडला मला. नेक्स्ट टाइम परत येणार पावसाळ्यात.
ते तर परिसर बघा एकदम भारी मंदिर बांधलंय, जो मठ बांधलाय ना खरंच. हे वटवृक्ष आहे, ते बनवलेलं आहे वटवृक्ष. शंकर महाराजांचं भारी बनवलं आहे. इथं आंबाबाई रथ आहे इथे. हे राजाची मजा चालू आहे मस्त. हा इकडे इकडे पकड 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 पकड. चल ये 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 ये. काकी जांभळं विकतायत, पण गावठी जांभळा एक नंबर आहे. लोकेशन बघा एक नंबर. इथं ट्रेनचा टर्नल आहे कर्जत खोपोली. दरीवर येत बसलेलं हे मठ एकदम भारी वाटलं अनुभव. वाटलं सोनूने घेऊन आले जांभळं. कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम मस्त. आणि तुला? एकदम मस्त. एकदम मस्त. स्माईल बघा तिच्या चेहऱ्यावर. आणि आमची आई पण किती आहे. आणि आई येते. सोनूने घेतले जांभळं आता गाडीत खायला. आणि सर्वीकडे आम्ही बिया टाकणार, म्हणजे जांभळाची झाडं आहे ना सर्वीकडे है ना. गावठी जांभळं घेतले. आई कसं वाटलं? गोड आहे गोड आहे. साईड आमचं दर्शन झालं. मस्तपैकी. आता आम्ही चाललोय माझ्या मित्राच्या घरी. त्यांना आम्ही सांगितलं नाही डायरेक्ट आज जाणार आहे त्याकडे. तो शिफ्ट होऊन 2 वर्ष झाली आम्ही जातोय म्हणून प्रयत्न करत होतो. आज फायनली तो आलाय तर आम्ही बोललो जाऊया त्याकडे. सरप्राईज. त्याला मी फोन केला, मी एकटा येतो म्हणून सांगितलं, पण माझ्याबरोबर माझी पूर्ण फॅमिली. त्याला सरप्राईज देतो. चला मग. समोरचा माहोल बघा एक नंबर आहे. माहोल बघा एक नंबर व्यू. कळता आज आलोय. आता पोचेल 5 मिनिटात. सरप्राईज. बघूया काय रिॲक्शन आहे. ते सगळे झोपले. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की अजून कोणत्या व्हिडिओ बनवू मी. आम्ही आलो आणि बघा आत्ता आला बाहेरून. फायनली इथं पोहोचलो आणि हा बाहेर फिरतोय. काय यार. बसलो आम्ही. घर मस्त आहे. चालू आहे आमचा टाइमपास. फायनली आज आमचा दिवस संपला. स्वामींचं दर्शन झालं. बरं वाटलं जरा. एक वेगळी वाईब होती तिकडे. दर्शन करून नंतर मित्राच्या घरी गेलो. तिथे जरा टाइम स्पेंड केला. आजचा दिवस माझा हा संपला. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मी एक चॅलेंज ठेवलं स्वतःसाठी की स्वामींचे जेवढे मुंबईतले मठ आहेत ते कव्हर करायचे. पूर्ण
पूर्ण मुंबईमध्ये जेवढे मठ आहेत तेवढे मी प्रयत्न करेन, कारण काही मठामध्ये शूट करायला अलाव नाही आहे, काही ठिकाणी भेटते मला शूट करायला भेटेल, तरी मी बघेन तेवढं माझ्यापर्यंत प्रयत्न करता येईल तेवढे मी करेन आणि नवीन व्हिडिओ आणेल तशी. बाकी स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसं अजून नवीन काय आयडिया तुम्ही द्या आम्हाला नवीन व्हिडिओ शूट करायला. नवीन व्हिडिओ शूट करायला आयडिया द्या, कमेंट करून सांगा मला, मी तशा व्हिडिओ बनवेनच. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. गुरु कारण गुरु कारण गुरु तारण गुरुचरिताचे कर पारण